नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरायची वेळ तर आता संपलेली आहे आणि आता सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. अगदी जसं फायनल ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 6 रन्स हवेत ना, तसंच काहीसं. 11 ऑगस्टला अलॉटमेंट येणार आहे आणि हेच ठरणार आहे की पुढची 4 वर्ष तुम्ही कोणत्या कॉलेजची बाकडी गरम करणार आहात. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचं आवडतं बेटरमेंट मिळेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना केराची टोपली दाखवली जाईल. बघा, सत्य कडवं असतं. स्पर्धा इतकी जास्त आहे, विशेषतः टेक ब्रांचेसमध्ये, की बेटरमेंट मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे. जर तुम्ही CS, IT, AI, ML मध्ये बेटरमेंटसाठी प्रयत्न केला असेल, तर होऊ शकतं की तुम्हाला तेच कॉलेज पुन्हा मिळेल जे आधी मिळालं होतं. आणि ज्यांनी नॉन टेक ब्रांचेस, जसं की सिव्हिल, मेकॅनिकलमध्ये प्रयत्न केला आहे, त्यांच्यासाठी संधी जास्त आहे, कारण तिथून मुलं टेक ब्रांचकडे पळतात. पण खरं धर्मसंकट तर आता सुरू होणार आहे. जेव्हा 11 तारखेला तुमच्या स्क्रीनवर अलॉटमेंट दिसेल, तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न हाच असेल की कॅप राऊंड 2 नंतर पुन्हा बेटरमेंटसाठी जायचं का? हे करणं फायद्याचं ठरेल? आणि सर्वात महत्त्वाचं, कोणी जायला पाहिजे आणि कोणी नाही? चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. पहिली गोष्ट, बेटरमेंटला जाऊ कोण शकतं? नियम अगदी सोपा आहे. जर तुम्हाला तुमच्या पहिल्या 3 चॉईसेसपैकी कोणतंही कॉलेज मिळालं नसेल, तर तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज होणार नाही. म्हणजेच तुम्हाला कोणतंही कॉलेज लागो किंवा न लागो, तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी जाऊ शकता. स्पष्ट आहे? छान. पण मित्रांनो, जाता येणं ही एक गोष्ट आहे आणि जायला पाहिजे की नाही ही दुसरी. आणि खरा खेळ इथेच आहे. एक गोष्ट समजून घ्या, कॉलेजेस आता सुरू होणार आहेत. ऑगस्ट महिना तर जवळजवळ अर्धा ॲडमिशन प्रक्रियेतच निघून जाईल. तुमची कॉलेजेस 15 ऑगस्ट नंतर सुरू होतील आणि इंजिनिअरिंगचा सिलेबस, अरे देवा, मंजुलिकेच्या केसांसारखा लांब आहे. संपत नाही आहे. तुमच्याकडे पुढे फक्त 3 ते 4 महिने असतील एक सेमेस्टर पूर्ण करण्यासाठी, ज्यासाठी खरं तर 6 महिने मिळायला हव्यात. सप्टेंबरच्या शेवटी पहिली युनिट टेस्ट, नोव्हेंबरमध्ये दुसरी आणि डिसेंबरमध्ये फायनल परीक्षा. यात प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट्स, वायवा सगळं झालं. तर आता येऊया मुख्य मुद्द्यावर. कोणी काय करायला हवं? सिनेरिओ 1, टेक ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच CS, IT, AI, ML इत्यादी. जर तुम्ही टेक ब्रांचचे विद्यार्थी असाल आणि कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे कॉलेज मिळालं असेल किंवा तेच कॉलेज पुन्हा मिळालं असेल, तर माझा सरळ सल्ला आहे, जे मिळालंय त्यात खुश रहा आणि जाऊन ॲडमिशन घेऊन टाका. आपली सीट लॉक करून टाका. पुढच्या राऊंडमध्ये टेक ब्रांचमध्ये चांगली सीट मिळण्याची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. मिळाली तर लॉटरीच समजा. या नादात हातातोंडाशी आलेला घास गमवण्याची वेळ येऊ नये. जे चांगलं कॉलेज मिळालं आहे त्यामुळे रिस्क घेऊ नका, ॲडमिशन घ्या. सिनेरिओ 2, नॉन टेक किंवा कोर ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी. आता येऊया आपल्या कोर ब्रांचच्या वाघांकडे. जर तुम्हाला या ब्रांचेसमध्ये कोणतं कॉलेज मिळालं असेल, तर तुमच्यासाठी बेटरमेंटचा दरवाजा उघडा आहे. तुम्ही नक्कीच पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकता. कारण बरेच विद्यार्थी या जागा सोडून देतात, त्यामुळे तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळण्याची संधी वाढते. तुम्ही पुढे जाऊ शकता. तर आता निर्णय तुमचा आहे. पण थांबा. चला, मानलं तुम्ही तुमचा निर्णय घेतला आणि एका टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनही घेतली. आता पुढे काय मित्रा? खरी पिक्चर तर आता सुरू होणार आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यास. मॅथ्स, कोडिंग, मेकॅनिक्स हे सगळं बघून डोक्याचं दही होतं. पण चिंता करू नका, कारण या पिक्चरमध्ये तुमचा हिरो बनून येणार आहे टेस्टवायझर इंजिनिअरिंग. आमचं हे नवीन यूट्यूब चॅनल फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमच्या युनिव्हर्सिटी जशा की SPPU, मुंबई युनिव्हर्सिटी, RTMNU यांच्या नवीनतम अभ्यासक्रमानुसार आम्ही मॅथ्स, कोडिंग आणि इतर सर्व महत्त्वाच्या विषयांवर सर्वोत्तम दर्जाचा कंटेंट घेऊन येत आहोत. तुम्हाला पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत प्रत्येक विषयात आम्ही मदत करणार आहोत. मग उशीर कशाचा? ॲडमिशनच्या टेन्शनसोबत अभ्यासाचाही टेन्शन संपवा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आत्ताच्या आत्ता टेस्टवायझर इंजिनिअरिंग चॅनलला सबस्क्राईब करा. ते जे लाल रंगाचं बटन आहे ना, दाबा त्याला. आणि हो, ती घंटा पण वाजवा, म्हणजे आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. आम्ही रोज नवीन व्हिडिओ अपलोड करतोय. तुमच्या सगळ्या मित्रांच्या क्लास ग्रुपमध्ये, मित्रांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ आगीसारखा पसरवा. तर मित्रांनो, आशा आहे की तुमचा सगळ्यात मोठं कन्फ्युजन दूर झालं असेल. विचार करून निर्णय घ्या. काही शंका असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट भावी इंजिनियर्स. फोडून टाका. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams.
offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.